भाव तो आला आहे ना व्हिडिओ बघण्यासाठी, व्हिडिओ स्क्रोल करू नको. कामाचं सांगणार आहे, महत्त्वाचं सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ. तुम्हाला काय वाटतं, यूट्यूबला व्हिडिओ बनवायचे का नाही बनवायचे? येस ऑर नो? येस, बनवायचे. कारण का? पैसा. कसं माहिती आहे का, आजकाल पैशाशिवाय काहीच होत नाही. हे मलाच नाही, तुम्हाला पण माहिती आहे ना. तर माझा पहिला व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे थोडा नर्वस आहे. तुम्ही काय बोला, काय पण तुमचं कंटेंट काय पण मांडा, फक्त परफेक्ट मांडा. काय पण बोला, काय पण करा, तुमचं कंटेंट परफेक्ट मांडा. तू म्हणसाल कसं काय बोलतं या, काय नाही. तर करा, मेहनत करा, तुम्हाला फळ आज ना उद्या देईल. स्ट्रगल हे मोठी चीज आहे बरं. स्ट्रगल जो त्या स्ट्रगलमधून गेलाय तो पुढं गेला. तुम्हाला वाटत असेल हा सक्सेसफुल नाही, आम्हाला शिकवते. हा माझा पहिला व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे मी थोडा बोलायला हे होतो. तर तुम्ही चालू करा, यूट्यूब चालू करा, इंस्टा चालू करा, फेसबुक चालू करा, काही ना काही व्हिडिओ बनवा सगळ्यांसाठी. महिला बॅचलर, लहान लेकरा, सगळे असं नका व्हिडिओ बनवू, पण व्हिडिओला कंटेंट पाहिजे. कंटेंटशिवाय तुम्हाला हे नाही, तुम्हाला सक्सेस नाही. ते सतत करा, सतत केल्याशिवाय तुमची ग्रोथ होणार नाही. हळूहळू का होईना, पहिल्या व्हिडिओला तुमच्या नाही म्हटलं तरी 20 लाईक येतील किंवा 100 व्ह्यूज येतील. दुसऱ्या व्हिडिओला 120 येतील. हळूहळू वाढेल ना, एकदम तर होणार नाही. तर स्किल महत्त्वाची. ए आय माहिती आहे का तुम्हाला? काय तर ए आय असं होणार आहे भारतात नाही, ऑल इंडिया और पृथ्वीवर, की आपल्या सगळ्यांचे जॉब खाणार आहे. आपण खाणार काय? आपला जॉबच नसला तर आपण खाणार काय? त्याच्यामुळे सोशल मीडियाचा वापर आताच करून घ्या. ए आय आल्यानंतर अवघड होईल अकाउंट ग्रोथ करणं सोपा खेळ नाही. यूट्यूबला सांगतोय मी, हा पहिला ब्लॉगर असून गोष्टी सांगतोय कोणाला तरी. गणम आहे. यूट्यूबचा ओनर पण मला माहीत नाही कोणी, आणि यूट्यूबला ट्रोल करतोय मी. यूट्यूब बनवणाऱ्यांनी भारी बनवलंय, कारण की आतापर्यंत एवढे करोडपती आहे यूट्यूबवरून, कोणी अंदाज पण लावू शकत नाही. किती जणांचं घर चालतं यूट्यूबवरून, गाड्या घेत आहे किती जण, आयफोन घेत आहे. कशामुळे? कधी ना कधी त्यांनी पण सुरुवात केली असेल ना. मग तुम्ही कधी पाऊल उचलता? हे सर नो कमेंटमध्ये उत्तर द्या. जसं चालू करणार आहे कमेंटमध्ये उत्तर द्या. व्हिडिओ टाकणार नव्हतो मी, म्हणजे मला असं कधी आयडियाच आली नव्हती की मी व्हिडिओ टाकतो. का आज रात्रभर झोपलो नाही. का झोप येत नाही काय माहिती, 2 महिने रात्री झोपच येईना. काय टेन्शनमुळे? पैसा, नुसतं पैसा.
माझी खरी कंडिशन. बापावर 3 लाख रुपये खर्च होता. हसून सांगतोय, मनात दुःख आहे. बापावर 3 लाख रुपये, घर सोडले, कामाला गेले, 8 महिने काम केले. ह्या गोष्टी मी शेअर का करतोय तुम्हाला? काम केलंय 8 महिने, वय नसताना, 18 पण कंप्लीट नव्हतं. त्यावेळेला कामाला गेलो, बाहेर काम केलंय दुसऱ्याच्या हाताखाली. काय आपले मायबाप किती दिवस लोकांच्या कामाला जाणार हो? हा, त्यांचं पण वय आहे. 8 महिने काम केल्यानंतर तिथं पेमेंट कमी मिळायचं. त्यावेळेस महिन्याला काही 4,000 रुपये मिळायचे. 4,000मधून 300 रुपये मला ठेवायचो, बाकी घरी वाढवायचो. अशी तरी 8 महिने काढले. नंतर घरांच्यांना जिद केली, मनवलंय पुण्याला जायचंय म्हणून. सगळ्यांचा विरोध होता. पुण्याला जाऊ नको रडत पडून कसं तरी भावासंग पुण्याला आलोय. पुण्याला आल्यानंतर काय वाईट परिस्थिती हो. राहायला रूम नव्हती. भावाच्या रूममध्ये राहिले 3 दिवस. त्यानंतर भावानं हाकलून नाही दिलं, मालकीन थोडी आरडाओरडा करत होती. तिथून अशाच एका मित्राच्या रूमवर शिफ्ट झालो. पहिल्या दिवशी कंपनी बघायला गेलो. कंपनी बघितली. येता हरपलोय. 2 घंटे रस्ता सापडला नाही. कसं तरी रस्ता सापडला. कंपनीत लागलो. 2 महिने काम केले. कशी तरी 15,000 रुपये घरी पाठवले. एमर्जन्सी आले, गावाकडे गेलो. तर 7,000-8,000 रुपये खर्च झाले. त्याच्यानंतर आलो, गावाकडून रिटर्न आलो. कंपनीत लागलो. कंपनी भारी होती, पेमेंट मस्त द्यायची. कंपनीत काय तरी पडायचं 15,000-16,000 रुपये पेमेंट पडायचं. 15-16 मधलं बघा ना, घरच्याला द्यायचो 10, 5 मी ठेवायचो. 5 मधली 2 रूम भाडं, 3,000 रुपये मेसला. असे करून 6 महिने त्या कंपनीत काढले. झोप येते, रोज रात्रभर झोपलो नाही ना. त्या कंपनीत 6 महिने काढल्यानंतर डोक्यात एक विचार आला, 15,000 किती दिवस काम करायचं? किती दिवस? तो म्हणाला काही बिझनेस चालू केलाय? होय, नाही 30,000ची कंपनी पाहिली 12 तासाची. कसं तरी त्या कंपनीत लागलोय, कुठून तरी कसा लागलोय कसा नाही मलाच माहीत नाही. पहिली गोष्ट मला इंग्लिश पण जमत नाही. वाचता येते परफेक्ट, इंग्लिश जमत नाही. इंग्लिश नाही वाचता येत, मराठी वाचता येते. कशी तरी हे केले, लागलोय कंपनीत लागलोय. पण कंपनीत पहिलंच पेमेंट माझं 24,000 ते 25,000 रुपये झालं. कशी तरी पप्पाला त्या महिन्यात 20,000 रुपये पाठवले. कसं तरी हळूहळू करून कर्ज माफ झालं. जेवढे पैसे होते तेवढे लोकांचे देऊन टाकले. असे त्या कंपनीत 9 महिने काम केले. त्या लाईन लिडरशी भांडण झाले. कोणाला ऐकायला जमत नाही ना, आपलीच हकाल जाऊ. नंतर 8 महिन्यानं डोक्यात विचार आला काहीतरी स्वतः चालू करायचं. देवान पण किती खेळ खेळलाय. स्वतःच केलं तर केलं चालू, त्याच्यात पण अडचण. तुम्हाला सांग काय चालू केलंय आणि कसं चालू केलंय.
आपण केलं तर चहाचं चालू रुपीनगरला, पुणे निगडी. तिथं चहाचं चालू करायला आपला 2-3 महिने झाले. डबल एक इमर्जन्सी आली, डबल गावाकडे गेलो. 1 महिना गावाकडे राहिलो. टोपी चांगली दिसते नाही. 1 महिना गावाकडे राहिलो. गावाकडं तू म्हणता काय केले? आराम केलाय फक्त, काहीच नाही. स्टोरी भारी आहे, पण मला सांगता येईना. मला कॉन्टेंट तुम्ही आमच्या पुढे मांडता येईल. आराम केला गावाकडं, 1 महिना राहून आलोय. पैसे खर्च झाले 8-10 हजार. चहाचा व्यवसाय पण आपला भारी चालत. मिस यू. जाऊ द्या, सोडा तो विषय. आपण आपला काहीतरी भावा, काय पण कर, फक्त मायबापाला विसरू नको. कारण मायबाप सोडून या जगात तुझं कोणीच नाही, कोणीच नाही. मुलीसाठी तू मित्रांना सोडतो, सगळ्यांना आजूबाजूच्या पोरीसाठी. ती लॉयल असेल तुझ्यासोबत, मान्य आहे, असं नाही म्हणत. मित्रांना पण मन आहेत ना, घरच्यांना पण मन आहेत ना. घरच्यांनी काय काय स्वप्न बघितली असतील तुझ्या भरोशात. तिकडे दारू पितो, हे करतो, ते करतो, सिगरेट आवडतो. काही उपयोग नाही रे तिच्यात, काहीच उपयोग नाही. पुढच्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. एवढी जय श्रीराम.